जय श्रीराम मित्रांनो, आपण आलो तेलगाव भव्य जंगी शंकरपट इथे आणि इथे यवतमाळहून आलेले बैल माही या बैल मालकाची थोडक्यात मुलाखत घेऊ. हो, आपलं नाव काय? आशिष आडे. आशिष शामराव. आपलं राहणं? राहणार साई, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. यवतमाळ. आपल्या माहीची खरेदी कुठली आहे दादा? माहीची खरेदी जालन्यावरून केली होती. ऋषी सोलाट. ऋषी सोलाट. हो. साधारण व्यापारापासून का मोठ्या व्यापारापासून केली? मोठा व्यापारी आहे आता ते. मोठाच व्यापारी. आजपर्यंत तुमच्या माही कुठल्या कुठल्या बैला बरोबर पळालेला आहे? माही जवळपास सगळ्याच बैला बरोबर पळालेला आहे. तरी तुम्ही नागपूर भागात म्हणलं तर आनंद, हिंदकेसरी आनंद झाला, शंकर झाला. तिथून आमच्याकडे देवाबाई, बरेच बैल झाले. बरेच बैल. हो. तर याची दादा, ह्या बैलाची आजपर्यंतचे पहिले असे नंबर किती झाले? पहिले नंबर म्हणजे हा बैल सांगायचं झालं तर 4 वर्षापासून टॉप मध्ये पळत आहे. आज हे 4था सीझन आहे समजा महिला. हो. तर या बैल कधी 3 फेऱ्याच्या मैदानाला गेलाय का दादा? तिकडे पुणे गेला आहे ना, भोर मध्ये 3 फेऱ्याला गेलेला आहे हा बैल, देवा आणि माही. तर 3 फेऱ्यामध्ये आम्ही गट पण काढला होता आणि सेमी पण काढला होता, पण तिकडचे नियम माहित नसल्यामुळे आमची गाडी बाद करण्यात आली होती. ते काटा वगैरे लावल्यामुळं तर राहिलं समजा. तर तुम्ही आज या पटामध्ये आले, तर आज तुम्ही बैल हकलला का माही? हक्कलला 1 फेरा हक्कलला. किती पॉइंट झाले माहीचे? आता 9 सेकंद 2 पॉइंट मध्ये आहे सध्या. तर या बैलाची सुट्टी मेकर कोण कोण आहे दादा? या बैलाचे सुट्टी मेकर सांगायचं झालं तर आदिनाथ खापरकर, जय कराळे, अनिकेत जाधव, साई. मी स्वतः पण करतो. बैलाचा ड्रायव्हर गोलूभाऊ राठोड, गोलूभाऊ जाधव वागत. हे ड्रायव्हर आहे हर्षल भाऊ कोमटे, नागपूर. तुमच्या जवळ आल्यापासून हा माही किती वर्षापासून पडून राहिला दादा? आता हे 4था सीझन चालू आहे. खूप लहान होतं तेव्हापासून खूप नंबर केले माहीनं. म्हणजे तुम्ही घरी घडवलेला बैल? घरी घडवलेला बैल आहे. आता पटात सांगायचं झाला म्हणजे याच्या एवढ्या मैस पण पडत नाही, पण हा पळाला. माही पडून राहिला. हो, आज पण. तुम्ही यापूर्वी आमच्या भागात आले आहे का? नागपूर साईड? हो, आलो होतो ना. तर कुठल्या पटात? सावरगाव, डिग्रज जलसा, नरखेड झालं. इकडला असा एखादा नंबर तुमच्या हिशोबाने माही पडालेला आहे? 2 वर्षापूर्वी सावरगावला 2रा नंबर केला होता. डिग्रज जलसाला पण 2रा नंबर केला माहीने जनरल गटामध्ये. गेल्या वर्षी तेलगावलाच आनंद मध्ये पळाला माही. तिथे किती आनंद बरोबर किती नंबर केले? आनंद बरोबर खूप सारे नंबर केले आम्ही. तरी तुमचा आवडतीचा पट जे तुमच्या हिशोबाने माही दवडले? पार्श्वनीच्या खेळामध्ये. पार्श्वनीच्या खेळ. माही आणि आनंद 2रा नंबर केला तिथे किती सेकंड पॉईंट झाले दादा? तिथं मला आठवते 8 सेकंद 99 पॉइंट काहीतरी झालं. तर दादा, ह्या माहीची खुराक काय आहे? माहीची खुराक म्हणजे दूध आहे माहीला, बीट आहे, अजून आपलं साधं म्हणजे उडदाची डाळ वगैरे. तर माहीचा व्यायाम काय आहे? दररोजचा व्यायाम तुम्ही? दररोजचा व्यायाम म्हणजे आता सध्या शंकरपटमध्ये रेग्युलर रनिंग मध्येच आहे, त्याच्यामुळे व्यायाम द्यायची काय जरूरतच नाही, त्याला गरज नाही. दादा, या माहीच्या अलावा तुमच्यापाशी किती बैल आहे? आता माझ्याकडे 4 वासरं आहे सध्या. एक म्हणजे आमचा ग्रुपच आहे, सोमनाथ देवस्थानचा ग्रुप आहे. त्याच्यामध्ये कळगटामध्ये जिगर आहे, रॉकी आहे, विराट आहे, अजून बाजीराव म्हणून वासरू आहे, चमचम आहे. खूप सारे वासरं आहे आमच्याजवळ. आलेला आहे का? हो. कुठे कुठे? नागपूर भागात सावरगाव आलो होतो, दिग्रज जलसा, अजून नरखेड. गेल्या वर्षी पण तेलगावच्या पटामध्ये आलो होतो. दादा, तर या माहीचा एक डायलॉग आहे, तो मारा बरं तुम्ही. माहीचा डायलॉग, खून में उबाल खानदानी है, दुनिया शौक की नहीं, किंग माही की दीवानी. धन्यवाद दादा मुलाखत दिल्याबद्दल.